राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार की ओर से आगामी स्थानीय निकाय संस्था के चुनाव को देखते हुए महाराष्ट्र प्रदेश के महासचिव अतुल वांदिले इनके निरीक्षण में गढ़चिरौली जिले में पार्टी को मजबूत करने के लिए 8वां बैठकों के साथ ही कार्यकर्ता सम्मेलन का आयोजन जोरों शोरों से किया जा रहा है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार के गढ़चिरौली जिलाध्यक्ष अतुल गन्यार पवार जिले में पार्टी को मजबूत बनाने के लिए प्रयासरत है। गडचिरोली जिल्ह्याचा मी निरीक्षक म्हणून आजचा माझा दौरा होता आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक चांगले मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक होती। मोठ्या संख्येने गडचिरोली जिल्ह्यात आगामी येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीची तयारी आमच्या सर्व पदाधिकारी या चालू केलेली आहे आणि सत्तेधारी लोक ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाची, शेतकऱ्याची, आमच्या महिलांची, माता भगिनीची, आमच्या विद्यार्थी वर्गाची ज्या पद्धतीने दिशाभूल करत आहे आणि जे जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जे काही आश्वासनं दिलेले होते ते आतापर्यंत कुठेही पूर्ण केले गेलेले नाही आहे, त्याचा या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत आणि कार्यकर्ता म्हणून, आम्ही पदाधिकारी म्हणून जनसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून सामान्य माणसाला न्याय कसा भेटणार याच्यासाठी आमचा लढा चालू राहणार आहे। सरकारचं असं म्हणणं आहे गडचिरोलीकडे विशेष लक्ष आहे, खूप मोठे मोठे प्लांट इथे आणलेले आहे, रोजगार मिळणार आहे, विकास होत आहे असं सरकारचं म्हणणं आहे। काय भेटलात आम्ही त्यांचं स्वागत करू, पण गडचिरोली जिल्ह्याचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने रस्ते बनाले पाहिजे, ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक लाईनची व्यवस्था सुविधा इथं उपस्थित पाहिजे, या गोरगरीब जनतेला ज्या पद्धतीने पट्ट्यापासून वंचित आहे, जे घरकुलापासून वंचित आहे, पट्ट्यापासून वंचित आहे, हा कुठे विकास दिसत नाही आहे। आणि पैशाचं जर का आमचे स्वर्गीय आर पाटील आबा, माजी गृहमंत्री साहेबांनी ज्या आर पाटलांनी जो विकास या गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून केला, त्या विकासानंतर आम्हाला कुठेही विकास दिसत नाही आहे। त्यांच्याच काळातला फक्त विकास इथं जिवंतपणे आहे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर पालकमंत्री म्हणून आहे तर फक्त ते आश्वासनं देऊन आलेले आहे आणि जनतेची दिशाभूल करून आलेले आहे आणि होल्डिंग आणि बॅनर लावून आणि सोशल मीडियाचा वापर करून जनतेची फसवणूक करत आहे। पण तुम्ही प्रॅक्टिकल रित्या जर गडचिरोली फिरा आणि सामान्य माणसाला तुम्ही विचारा, शेतकरी माणसाला विचारा का तुम्ही विकास केलेला आहे का, तुम्हाला विकास शून्य दिसणार आहे, विकास कुठेही दिसणार नाही। फक्त रस्ते बनवतात, ग्रामीण भागातले छोटे रोड बनवत नाही, ग्रामीण भागातले पांढरे रस्ते बनवत नाही आणि जे रस्ते जे मोठे बनवतात नॅशनल हायवे, त्या हायवे मध्ये, त्या रस्त्यामध्ये निकृष्ट दर्जाचे रोड बनवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून पैसे कमवण्याचं काम हे सरकार करत आहे, पण शेतकऱ्याच्या हिताचं काम करत नाहीये, माता भगिनीच्या विचाराचं काम करत नाही। अनेक त्यांना रोजगार सुद्धा मिळत नाही आहे, त्याच्याकडे या सरकारचं लक्ष नाही आहे। म्हणून या सरकारला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि आगामी येणाऱ्या निवडणुका, ते जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, नगरपंचायत असो, तो आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब आमचा झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही, अशी तुम्हाला मी पूर्णपणे आश्वासन देतो। मी अतुल गन्यार पवार, गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। आज आणि सोबत आमचे जिल्ह्याचे निरीक्षक अतुल वांदिले साहेब आणि आमचे नेते राजेंद्र वैद्य साहेब आणि गडचिरोली शहराचे अध्यक्ष विजयराव गोरेडवार आणि ओबीसी जिल्ह्याच्या सेलचे अध्यक्ष शेमदेव चापरेजी, संजय शृंगार पवार, करण, आज गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षांच्या पदाधिकारी आणि मुख्य कार्यकर्त्यांची आढावा बैठक जिल्ह्याचे निरीक्षक आणि महाराष्ट्राचे सरचिटणीस अतुल वांदिले साहेब आणि राजेंद्र वैद्य साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेला आहे। आता थोड्या वेळाने आमच्या बैठकीला सुरुवात होणार आहे
गडचिरोली जिल्ह्यातल्या 12ही तालुक्यामधून आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत. एक पदाधिकाऱ्यांची एक बैठक प्रथमतः आम्ही लावत आहोत. यानंतर प्रत्येक तालुक्याला पदाधिकाऱ्यांच्या बैठकी आणि त्याच्यानंतर मेळाव्याला सुरुवात होणार आहे. बरेच खासदारच्या निवडणुकीच्या नंतर, आमदारच्या निवडणुकीच्या नंतर पुन्हा आता बरेच दिवसापासून 2-3 वर्षापासून सगळे कार्यकर्ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिकेच्या संबंधामध्ये तयाऱ्या करत होते आणि दर 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी कुठेतरी कोर्टाच्या निर्णयाच्या प्रमाणे सगळ्यांचं दिवस वाढत होते आणि आम्हाला असं वाटायला लागलं की जिल्हा परिषदा, नगर परिषदा आणि नगरपंचायतीचे निवडणूक न घेता सरकारच्या पालकमंत्र्यांना, सरकारच्या आमदारांना, खासदारांना तिथल्या निधीचं वाटप स्वतःच्या मर्जीनं करता येऊ शकते, म्हणून हे कुठेतरी निवडणुका टाळण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा सगळ्याच लोकांमध्ये हा प्रश्न पडलेला होता. आणि दुसरीकडे विचार केला तर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये ओबीसीच्या कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून त्यांनी निवडणुका घेतल्या व आता पुन्हा ते निवडणूक 1 वर्षावर आलेले, 4 वर्ष झाले. मात्र जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका घेत असताना त्यांनी मात्र ओबीसीचा निर्णय लागल्याशिवाय घेऊ नये अशा पद्धतीचं सरकारच्या धोरणाच्या मुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. या संभ्रमामध्येच माननीय आदरणीय सुप्रीम कोर्टांनी जेव्हा केव्हा निकाल लागेल तेव्हा निकाल लागेल, पण तुम्ही ओबीसींना सोबत घेऊन निवडणुका करण्याचे आदेश दिले व आम्ही सर्वांनी स्वागत केलेलं असून सगळ्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये शरदचंद्र पवारांसारख्या एक व्यापक एवढ्या मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या आचरणामध्ये आम्ही निवडणुकीला समोर जाण्याची परिपूर्ण आढाव्याच्या निमित्ताने तयारी करीत आहोत. पवार साहेब, आज जो कार्यकर्ता मेळावा तुम्ही इथे गडचिरोली शहरामध्ये आयोजित केलेला आहे पक्षाच्या वतीने, या मेळाव्याला काही पदाधिकारी, काही कार्यकर्ते उपस्थित नाही, त्याच्यामध्ये मतभेद तुमचे आहे अशी चर्चा आहे, काय सांगाल? गडचिरोलीची माननीय निरीक्षकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकीचं आयोजन केलेलं आहे. जे पदावरती आहेत पक्षाच्या त्या सर्वांना इथं आम्ही बोलवलेलं आहे आणि आज जी बैठक होत आहे पदाधिकाऱ्यांसोबत गुडविल चर्चा करून नंतर समोरची रणनीती ठरवण्याच्यासाठी होत आहे. आम्ही इथे कोणाला म्हणजे जेवढे काही पदाधिकारी आहेत त्या सर्वांना आमच्याकडनं 2दा 3दा 4दा फोन लावून त्यांना इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जर स्थानिक निकाय संस्थेच्या निवडणुका लागल्या आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पक्षामध्ये अंतर्गत मतभेद राहिले तर निवडणुकीवर काय परिणाम होईल, काय सांगाल? आमच्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये मतभेद नाहीत. आता इथे गडचिरोली शहरामध्ये आमचे नेतृत्व म्हणून जे सुरेश सावकार पोरड्डीवार काम करतात, त्यांच्यासोबत हे आपले विजयराव गोरडवार जे आहेत, म्हणजे शेमदेव चापले जे आहे, ॲडव्होकेट आमचे संजय ठाकरे साहेब आहेत, आमचे युवकचे अध्यक्ष आहेत, सर्वजण इथे आलेले आहेत. तर जिल्हा परिषदामध्ये आम्ही स्वतः नेतृत्व करत असतो. मागच्या म्हणजे जवळपास पहिली जिल्हा परिषद झाली त्यावेळेस मी सभापती होतो, आता मागच्या याच्यातही सभापती होतो आणि 30-40 वर्षापासून आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम करत आहोत. आम्ही आता इथे त्याच्यामुळे जे काही जिल्हा परिषदेला निवडून येण्याची कॅपॅसिटी ठेवणार आहे त्यांना आम्ही कुठलीही गटबाजी, कुठलाही मनभेद न ठेवता आम्ही सर्वांना घेऊन उमेदवाऱ्या देणार आहोत. महाविकास आघाडी म्हणून तुमचे जे मित्र पक्ष आहे, शिवसेना, युबीटी असो किंवा काँग्रेस असो, स्थानिक निकाय संस्थेच्या ज्या निवडणुका येणार आहे त्याच्यामध्ये एकले चलोची भाषा त्यांची होताना दिसत आहे, याबद्दल तुमचं मत काय? आम्ही जे मुख्य जेव्हा नेते लोक आम्ही जिल्ह्याच्या स्तरावरती एकमेकांसोबत बसत आहोत, भेटी होत आहेत, त्यावेळेस सर्वांनी मिळून लढू अशाच पद्धतीची आमच्यामध्ये चर्चा आहे. अजूनपर्यंत एकटेच लढू अशी कुठेही आमच्यामध्ये वाच्यता झालेली नाही. आणि समजा तसा प्रसंग उद्भवला तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण जिल्हाभरामध्ये ताकद आहे. 3ही नगर परिषदा होणाऱ्या आणि जिल्हा परिषद 12 पंचायत समित्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढण्याची आमची क्षमता आहे. पण महाविकास आघाडी मिळूनच आम्ही लढण्याच्या मानसिकतेत आणि तयारीमध्ये एकसंघ होऊन जाण्याच्या तयारीत आहोत.